श्री स्वामी समर्थ. चला आज आपण उपासाला भगर बनवणार आहे. तर इथे एक वाटीभर भगर घेतलेले आहे. इथे कढई ठेवलेले आहे. तर आता आपण ही भगर भाजून घेऊया. मस्त अशी गवळी गवळी भाजून घेऊया. आपण भगर बनवणार आहे. बघा अशी मस्त गवळी गवळी अशी भाजून घेऊया. आणि भगर भाजल्यावरच चवीला छान लागते. पण अशी भाजून मस्त घेऊया आपण. आणि भाजली की असा एकदम पांढरा कलर येत जाते त्याचा. आपली भगर मस्त भाजायला लागलेली आहे. भाजलेले आहे. तर आता आपण काढून घेऊया. आता आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. तुम्ही तूप खात असाल तर तुम्ही तुपात पण भगर बनवू शकता. मी तेलात बनवते. आपण 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण हिरवी मिरची टाकली. मस्त हिला खरपूस भाजून घेऊ. आपण त्यात मीठ टाकून वाटलेले आहे हिरवी मिरची. थोडं बटाटा टाकून घेऊया आपण तळायला ह्यातच. म्हणजे कसं मिरची बारीक असल्यामुळे पटपट तळून जाईल ना. आणि नंतर मग ठसका उठतो मिरचीचा. म्हणून आपण ह्यात जरा बटाटे पण गवळी गवळी भाजून मस्त असे तळले पाहिजे. मग बटाटे पण तळतात आणि हिरवी मिरची पण मस्त असे तळते. इथं भगर आपण मस्त गार झालेली आहे. स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊया हिला. असे 2 पाण्यानं हिला धुवून घेऊया. बघा कसे मस्त असे तळायला लागले. आणि बटाटे चांगले तळले की भगरीला पण चव येते ना. मस्त असे तळू. बघा कसं मस्त बटाटा तळलेला आहे. आता आपण भगर घालून घेऊया. आता पाणी घालून घेऊ. शिजायला मस्त असे. ह्याला काही लय वेळ लागत नाही शिजायला. आपण आधी भाजलेले असते ना त्याच्यामुळं शिजते लवकर. आता आपण त्यात मीठ टाकलेलं होतं तरी थोडं मीठ टाकून घेऊया भगरीत. आता उकळी फुटू दे. मग आता आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. मोठा मोठा आपण खलबत्त्यात काढून घेतलेला आहे. असा मोठड काढला ना भगर छान होते. लय बारीक नाही काढायचं. आता कमी गॅस करून वाफेवर ठेवायचे. बघा माझ्या मैत्रिणींनो, हो का माझे भगर झालेले आहे. तर तुम्ही अशी बनवतात का वेगळं काय बनवतात ती कमेंट करून सांगा आणि फॉलो करा.